कविता आजी आबा. चिऊ काऊच्या गोष्टी साऱ्या त्यांच्या सवेत ऐकण्याचे दिवस फार भारी होते. वेळेचं भान नाही आणि वयाची मर्यादा नाही असे आजी आबांशी असलेले नाते ते मैत्रीचा कल्याण होते. दुपारच्या वेळी आई घास भरवताना आबांशी खेळत बसणं आणि पोटोबा भरला म्हणता आजीचा पदर घेऊन निजणं इतकंच काय तेवढं काम होते. असेच काहीसे आजी आबांशी असलेले नाते ते मैत्रीच्या पल्ल्याळ होते. काहो आज थरथरणारे हात त्यांचे ज्यांनी जगण्याची गणितं कितीतरी सोडवली असेल. बाल मनाला माझ्या किती बरं घडवलं असेल. नसेल आला का त्यांना विचार की आपण का म्हणून त्रागा करावा. नसेल आला का त्यांना विचार की आपण का म्हणून त्रागा करावा. पण नातवंडांच्या बालपणातच आपलाही एक अंश सोडावा. असेच काहीसे वाटले असेल आणि म्हणूनच माझे आजी आजोबांशी असलेले नाते हे मैत्रीच्या पल्ल्याळ होते. हे मैत्रीच्या पल्ल्याळ.